हॅलो नमस्कार. मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण ठीक आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडल्या तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता इथं सकाळी सकाळी पूजापाठ करण्याची वेळ आहे. म्हणजे आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा रोजची आपली चाललेली आहे. तर पूजापाठ केल्याने ना मन शांती, मानसिक ताण तणावातून मुक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. शास्त्रानुसार दररोज पूजेमुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी, मानसिक स्थिरता आणि कार्यामध्ये यश प्राप्ती होते. त्यामुळे ना नियमितपणे पूजा अर्चना केली पाहिजे. ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी व्यक्तीला ईश्वरांशी जोडते आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. पूजापाठ का करावे बरं? याचे मुख्य कारणे आणि फायदे काय असतात? तर सगळ्यात अगोदरचा फायदा म्हणजे मानसिक शांतता. रोजच्या धावपळीत शांतता मिळवण्यासाठी पूजा हे एक उत्तम मार्ग आहे. सकारात्मक ऊर्जा. पूजा केली ना घरामध्ये धूप दीप आणि मंत्रोच्चारामुळे ना घरातील वातावरणात एकदम सकारात्मकता म्हणजे निर्माण होते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो. देवावर आपण जेव्हा विश्वास ठेवतो ना, एकदम मनोभावे पूजा करतो त्यावेळी मनातील भीतीही कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. आणि मेन म्हणजे ग्रहांचे अडथळे दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार नियमित पूजा केल्यामुळे पत्रिकेतील ग्रहांचे दोष आणि अडथळे दूर होतात. सकाळ संध्याकाळ पूजा केल्याने जीवनात शिस्त येते. थोडक्यात सांगायचे काय तर पूजापाठ हे केवळ देवाच्या मूर्तीसमोर झुकणे नसून स्वतःला एका सकारात्मक आणि आध्यात्मिक लहरीशी जोडण्याचे माध्यम आहे. यामुळे व्यक्तीमध्ये दया, प्रेम आणि संयम या गुणांचा विकास होतो. म्हणून नियमितपणे सकाळी पूजा ही केली पाहिजे. आणि पूजा वगैरे झाली माझी रोजची. आता चहा ठेवला येते आणि कोरा चहा आणि दुधाचा चहा असे 2 चहा आमच्याकडे होत असतात. तर दुधाचा चहा एकदम ठेवला आहे आता घट्ट असा मस्त. आणि हे बघा आता उकळून झाले आणि गाळून पण घेतला आहे चहा. सर्वांनी चहा घ्यायला या माझ्यासोबत. पूजापाठ केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते आपल्या चहाप्रेमींचं चहा घेणं. तर चहा घेतल्याशिवाय ना बाकीची कामं काही होत नाहीत बरं का. तर सगळ्यात अगोदर चहा घेतला आणि आता इथं कुकर लावलेलं आहे मी. आणि स्वयंपाकाची पण आता तयारी करायची. स्वयंपाक करायचा आणि गुरुचरित्र पारायण चालू आहे माझं. तर त्यासाठी ना बिना लसणाचा बिना कांद्याचं एक म्हणजे नाही का एक भाजी मी बनवत असते माझ्यासाठी. आणि देवाला नैवेद्य म्हणजे आपले जे पोथी आहे आणि स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांचा नैवेद्य बिना लसणाचा आणि बिना कांद्याचाच असतो. आणि मी पण तेच खाते सध्या तरी. तर त्यामुळे ना मला पण ना खूप छान प्रसन्न वाटते बरं का. जेव्हापासनं मी पारायणाला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून एक वेगळाच नाही का मनाला शांती भेटते माझ्या. आणि मन आपोआप शांत झालेलं आहे. असं कोणाशी म्हणजे नाही का आपण जेव्हा केव्हा छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत असतो घरामध्ये. तर तसं काहीसं नाही का माझ्या बाबतीत होतच नाही आहे आजकाल. 2-3 दिवस झाले म्हणजे मी पारायण सुरुवात केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे पारायणाचा 3रा दिवस होता त्यावेळेचा आहे. तर त्यावेळी ना तर सकाळी सकाळी आताही स्वयंपाक चालला आहे माझा. आणि स्वयंपाक करून मला घरातली पटपट कामं आवरायची असतात आणि पारायणाला बसायचं असतं. हेच माझं सध्या तरी ध्येय आहे. ना कोणाशी संवाद जास्त, ना कोणाशी बोलणं, ना म्हणजे कुणावर चिडचिड करणं असं काहीच म्हणजे होत नाही आहे माझं या दिवसांमध्ये. तर असं स्वतःला खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आहे. नाहीतर आहे ना रोज कशावरून तरी आपण मुलांना ओरडतो किंवा मुलांच्या पप्पांना असं चालूच असतं आहे सारखं आपलं. ह्याच्यावरचा राग त्याच्यावरचा राग ह्याच्यावर असं घरात करत असतो आपण. पण आहे ना गुरुचरित्र पारायण जे हे असं एकमेव म्हणजे हा ग्रंथ असा आहे की खरंच खूप मनाला शांती भेटते आणि आपोआप मन हे आपलं शांत होऊन जातं. चिडचिड कमी होते. आणि मेन म्हणजे ना किती जरी राग आला ना काही बोलायचं नाही कोणाला. कारण या दिवसामध्ये
स्वामी महाराज आपली परीक्षा बघत असतात. आपली म्हणजे आपल्यामध्ये संयम किती आहे, आपण किती आपल्या रागावर नियंत्रण करू करू शकतो, हे सगळे म्हणजे ह्या काळामध्ये आपली परीक्षाच असते. त्यामुळे ना संयम महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी संयमाबाबतीत खूप जास्त बोलत असते नेहमी. आणि या ग्रंथाच्या वाचनामध्ये सुद्धा मला आता अनुभवायला भेटलं आहे की आपल्यामध्ये खरंच संयम महत्त्वाचा आहे. रागावर कंट्रोल पाहिजे आपलं. आणि जेवढा अभ्यास केला आहे किंवा जेवढा आपल्याला गायडन्स भेटतो या स्वामी चरित्राबद्दल, आता आमच्या कसं बहिणी सांगत आहेत मला काही गोष्टी, मला पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे असं नाही की आहे, म्हणजे नाही का प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे मला असं नाही. कारण मी पण चुकते बऱ्याच वेळेला. आमच्या बहिणी ज्या आहेत त्यांनी पारायणे केलेले आहेत हे, तर त्या मला बऱ्याच गोष्टी सांगत असतात आणि त्यामध्ये मी सुधारणा करते. तर असंच काहीसं म्हणजे नाही का आपण इकडून तिकडून जे घेत असतो ते ज्ञान आहे आणि इतरांनासुद्धा देतो ते ज्ञानच असतं. तर प्रत्येक गोष्ट ही आपण खरंच शिकली पाहिजे, त्यात कुठलाच कमीपणा घ्यायचा नाही. आणि जे कोणी आपल्याला सांगतं ते गुरुसमानच असतात, हे लक्षात ठेवायचं. कारण सगळेजण आपल्या भल्याचा विचार करत नाहीत बरं का. जे आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असतात, चांगलं म्हणजे नाही का आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, चुकलं की सांगतात, ते आपल्या भल्याचा विचार करत असतात, तेच आपल्याला म्हणजे गुरुप्रमाणे असतात. कारण कोणीच आपल्याला चांगलं सांगत नसतं. जे ते आपलं म्हणजे नाही का एवढं कोणी आपल्या चांगल्यावर नसतंच आजकाल. जे आपली क्वचित माणसं आहेत, जी आपलं भलं पाहत आहेत, तीच आपल्याला सांगत असतात. त्यामुळे ना कुठल्याच गोष्टीचा म्हणजे कोणी सांगितलं इथं चुकताय तर आपण ते बरोबर आणि दुरुस्ती केलं पाहिजे, ना की त्याचा राग मानून बसलं पाहिजे. कधी कधी होतं असं की आपल्याला कोणी जरी काही सांगितलं ना, आपल्याला त्याचा राग येतो. कारण का आपल्याला वाटतं नाही आपलंच बरोबर आहे. पण असं न करता आपण जे समोरचे सांगतात आपल्या भल्यासाठी काही गोष्टी असतात, तर त्या खरंच आपण मनावर घेऊन आणि जे चुकलं आहे ते दुरुस्ती करून घ्यायचं. त्यामध्ये ना खरंच आपलाच फायदा असतो, समोरच्याचा काहीही एक फायदा नसतो. हे मी खरंच अनुभवलं आहे, म्हणून मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझे, तर नक्की लाईक करत जा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब पण करत जा बरं का चॅनलला सॉरी. तर आता इथं बघा कशी मस्ती चालली आहे, मोबाईल बघत बघत मस्ती चालली आहे. कोणाचं जर लक्ष नसलं ना, हे कार्टून आमच्या घरातले असे मोबाईल घेऊन बसत असतात. आणि शिवसोबत आमची अवनीसुद्धा लहान होते आणि कधी कधी त्याच्यासोबत मोबाईल बघत बसते आणि खूप सारी मस्ती त्यांची दोघांची. एक तर मोबाईल एक असला ना जवळ बघण्यासाठी, शक्यतो काही अवनी तर मोबाईल बघत नाही. हा शिवच जरासं बघतोय कधी, म्हणजे जेव्हा मी कामात असेल तेव्हा तर तो बघतच असतो मोबाईल घेऊन. तर तेव्हा त्यांची थोडे लुटूपुटे असे भांडणं सारखे नेहमी चालूच असतात. दिवसभराची सगळी कामं करता करता आता संध्याकाळ पण झालेली. बघा संध्याकाळचं वातावरण कसं झालं आहे आमच्या इकडे, मस्त असं सनसाईट आता मस्त झालेली आहे आणि खूप छान वाटत होतं बरं का. आणि संध्याकाळचं आता दिवाबत्ती पण इकडे झाली आहे माझी. आणि एवढं गरम होत होतं ना आज, माहीत नाही का, पण असं वाटत होतं पाऊस येईल. मग थोडंसं फ्रेश होऊन चेंज वगैरे केलं होतं मी जरासं. कारण काय होतं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एकच आपण जे घालतो ना ड्रेस किंवा साडी, तर त्यामध्ये ना खूप जास्त गुदमरल्यासारखं होतं. त्यामुळे लवकरात लवकर फ्रेश होऊन चेंज करावं असं वाटत असतं. आणि संध्याकाळचं बघा असं वातावरण झालं आहे काहीसं इकडे. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.